नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हां, तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। जास्त वेळ न घेता तुमचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया। हे बघा, AIQ म्हणजे जो आहे हा 15% प्रायव्हेट कॉलेजसाठी जो कोटा असतो तो कोटा असतो AIQ, बरोबर आहे। यामध्ये प्रोसेस काय आहे, यामध्ये जर तुम्हाला कमीत कमी जरी मार्क्स असतील, म्हणजे जास्त कमी जरी असतील तर असं होणार नाहीये, मॅक्झिमम 300 प्लस आणि 360 च्या आत जर तुम्हाला मार्क्स असतील, 300 प्लस मार्क्स जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला चान्सेस जास्त आहे की तुमचं ऍडमिशन होऊ शकतं। तर स्टेट कोट्यामधून SC आणि ST चा जर विद्यार्थी जर सोडला तर 300 ते 360 च्या मिडल मध्ये जर तुम्हाला मार्क्स असतील, नीट स्कोर असेल, तर यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट म्हणजे रजिस्ट्रेशन करायला काही हरकत नाहीये। यामध्ये तुमचा जो कट ऑफ असतो हा 20 ते 25 मार्कांनी कट ऑफ हा कमीचा असतो आणि याचे दोनच राऊंड होत असतात, जे की आता फर्स्ट राऊंड झालेला आहे आणि हा सेकंड राऊंड होणार आहे। त्याचं डिटेल शेड्यूल आपण बघूया की आज जे आहे, आज ही सीट मॅट्रिक्स पब्लिश होणार आहे, बरोबर आहे। सीट मॅट्रिक्स ही आज पब्लिश होणार आहे आणि 29 म्हणजे आजपासून 1 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा चालू होणार आहे। रजिस्ट्रेशन हे तुम्ही करू शकता, प्लस त्याची जी फीस असेल ही तुम्हाला 52,000 रुपये फीस ही गव्हर्नमेंटला पे करावी लागते CET सेलला। त्यामधले तुम्हाला 2,000 रिफंड होणार नाही आणि 50,000 तुम्हाला आफ्टर रिफंड 3 ते 4 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटला रिफंड हे होत असतात। आता नंतरची जी हे आहे रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे 2 तारखेला पब्लिश होईल, ओके। आणि आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग जी आहे ही 2 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन चॉईस फिलिंग करू शकता, एवढे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। याची जी सिलेक्शन लिस्ट आहे ही 4/10/2024 ला सिलेक्शन लिस्ट आहे आणि यामध्ये ऍडमिशन घ्यायचे तुम्हाला 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत, आपण हे सुद्धा लक्षात असायला पाहिजे। आणि यामध्ये जी ओपनची फीस असेल ती फुल फीस विद्यार्थ्यांना पे करावी लागते। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट यामध्ये मिळत नाही, एवढे लक्षात असायला पाहिजे। पण एखादा विद्यार्थी जर ओपनचा असेल तर ओपनची सुद्धा स्टेट कोट्यामधून त्याला कॉम्पिटिशन जास्त आहे आणि स्टेट कोट्यामधून चांगलं कॉलेज मिळणार नाही, मग त्यामुळे एक ऑप्शन आपल्याला असा आहे की 15% कोटा जो आहे AIQ, तर त्यामध्ये त्यांना AIQ मधून चांगल्यातलं चांगलं सुद्धा कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण मॅक्झिमम विद्यार्थी हे पार्टिसिपेट होत नसतात या कोट्यामध्ये, ओके। तर महत्त्वपूर्ण जर व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।